नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या दरम्यान एक महत्त्वपूर्ण घडामोड घडलेली आहे. ती महत्त्वपूर्ण याच्यासाठी आहे कारण या संपूर्ण वादाचं मूळ ज्या घटनेमध्ये आहे त्या घटनेशी ती जवळून निगडित आहे. रशियाच्या आणि युक्रेनच्या युद्धाच्या दरम्यान जवळपास 12 दिवसांच्या नंतर युक्रेनला अशी उपरती सुचली आहे की नाटो मध्ये जाण्याचा त्याचा आग्रह हा त्याला महागात पडतोय. युक्रेनच्या प्रमुखांच्याकडून या संदर्भात संकेत देण्यात आले आणि प्रसंगी नाटोचं सदस्यत्व सोडायला आपण तयार आहोत, म्हणजे अर्थात त्याच्यासाठी सुरू केलेला आग्रह थांबवायला आपण तयार आहोत असे संकेतही युक्रेनकडून देण्यात आले. जे स्पष्ट शब्द इंग्रजीत त्यांनी वापरले आणि त्याचा मराठीमधला सोपा अर्थ असा आहे की नाटोच्या सदस्यत्वासाठी युक्रेन आता आग्रही नसेल. युक्रेननं जवळपास 12 दिवसाच्या लढाईच्या नंतर आपलं एकही शहर रशियाला न गमावता अशा प्रकारे भूमिका बदल का केला? युक्रेनच्या या भूमिका बदलाच्या मागे कोणती आंतरराष्ट्रीय कारणं आहेत? रशिया पहिल्यापासूनच त्याच्या क्षेत्रात जो जुना सोव्हिएत संघ होता त्या क्षेत्रामध्ये नाटोच्या वर्चस्वाच्या विरोधात होता आणि ज्या पद्धतीनं अमेरिकेनं नाटो विस्तार करत असताना आपल्या सोबत युक्रेनला घेतलं तिथूनच वादाचा जन्म झाला. हे ठाऊक असताना सुद्धा युक्रेननं सुरुवातीला नाटो सदस्यत्वासाठी आग्रह करणं आणि 12 दिवस युद्धाचे झाल्यानंतर मात्र त्याबाबत लवचिक भूमिका घेणं हा नवा राजकीय सामरिक डावपेच आहे का हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या संघर्षाच्या दरम्यान ही नवी परिस्थिती समोर आली आणि या नव्या परिस्थितीच्या दरम्यान ज्या ज्या स्वरूपातले आंतरराष्ट्रीय परिणाम करणारे घटक आहेत त्यांच्यावरही आपण आज चर्चा करणार आहोत. लक्षवेधीचं शीर्षक आहे युक्रेनला नको नाटो, हे रशियाला खरे वाटो. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होत आहेत दोन अभ्यासक. ही मंडळी आंतरराष्ट्रीय राजकारणावर अत्यंत बारीक पद्धतीने लक्ष ठेवून असतात. आपल्या सोबत आहेत परिमल माया सुधाकर, आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक म्हणून ते आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. त्याचबरोबर आपल्या सोबत पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग प्रमुख तसंच आंतरराष्ट्रीय अभ्यासक या नात्याने परिचित असलेले डॉक्टर विजयराव खरे जोडले गेलेले आहेत आणि आपल्यासोबत राजकीय विश्लेषक या नात्याने संजयजी ठाकूर आहेत. विषयाची सुरुवात आज प्रथम परिमल माया सुधाकर यांच्यापासून करतोय. ज्या पद्धतीची भूमिका ही नाटोकडून आणली गेली त्याच्या बाबत युक्रेन आधी सकारात्मक होता. आता जवळपास 12 दिवसांच्या नंतर युक्रेनने या भूमिकेच्या पर्यंत पोहोचावं की नाटोचं सदस्य मिळालं काय आणि नाही मिळालं काय, हा भूमिका बदल काय सुचवतो? हा खरा भूमिका बदल आहे की रशियासाठी युक्रेनचा चकवा आहे? परिमलजी, आपण बोलणार आहात. मागच्या 13 दिवसांच्या युद्धामध्ये ज्या पद्धतीने युक्रेन एका प्रकारे एकाकी पडला, त्याला पाठबळ जे मिळालं ते बाहेरून पाठिंब्याचं पाठबळ नाटोद्वारे आणि इतर देशांद्वारे मिळालं. मात्र प्रत्यक्ष युक्रेनच्या भूमीवरती जाऊन रशियाचा प्रतिकार करण्यासाठी नाटोचा कोणताही सदस्य देश किंवा इतर कोणताही रशिया विरोधी देश किंवा युक्रेनचा मित्र देश तयार नव्हता. हे 2 आठवड्यांमध्ये पूर्ण स्पष्ट झालं होतं. आणि रशियाने ज्या प्रकारचे हल्ले केले त्याच्यामध्ये या क्षणी युक्रेनने नाटोकडनं लष्करी मदत स्वतःसाठी जरी मिळवली, लष्करी साहित्य जरी स्वतःसाठी मिळवलं, तरी ज्या पद्धतीने रशियाने इन्फ्रास्ट्रक्चर तिथलं नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि महत्वाच्या शहरांना आढा दिलेला आहे, त्यांना वेढा दिलेला आहे, त्यानुसार नाटोची मदत मिळाली जरी तरीही रशियाचा प्रतिकार फार मोठ्या प्रमाणामध्ये करणं शक्य नाही याची जाणीव युक्रेनला कुठे ना कुठे नक्कीच होत असणार. आणि त्यामध्येच काल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एकीकडे त्यांनी रशियाकडनं ऑइल आणि गॅस, ऑइल विशेषतः घेण्यावरती, विकत घेण्यावरती प्रतिबंध लावलेत की अमेरिका कोणत्याही प्रकारे रशियाकडनं ऑइल विकत घेणार नाही. मात्र हे करत असताना
त्यांनी असंही म्हटलं की जे युरोपीय देश आहेत, आमचे मित्र देश आहेत, त्या युरोपीय देशांची परिस्थिती आम्ही समजू शकतो आणि आम्ही रशियाकडनं आज तेल विकत घेत नाही याचा अर्थ असा नाही की आमचे नाटोतले इतर मित्र देश सुद्धा ते विकत घेणार नाहीत. हा एक फार मोठा संकेत होता की युरोपमध्ये रशियाकडून जो गॅस आणि ऑइल येतो तो खूप मोठ्या काळापर्यंत स्थगित होण्यासाठी मतभेद आहेत आणि त्याचा सुद्धा परिणाम कुठे ना कुठे युक्रेनच्या आजच्या या भूमिकेवरती झालेला असू शकतो. बिलकुल, आपण चर्चेला आणखीन पुढे नेऊ. आपल्या सोबत डॉक्टर विजयराव खरे आहेत. विजयराव, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. लष्करी दृष्टीनं या घटनेकडे तुम्ही कसं पाहता की आता नाटोचं झेंगट गळ्यात घालून घेण्यापेक्षा नको ती नाटो, आपण आपलं अस्तित्व टिकवू, हे युक्रेनला लष्करी लढाईच्या जवळपास 2 आठवड्याच्या नंतर जाणवलंय? नमस्कार. नमस्कार. खरं म्हणजे युक्रेनने हे जे डिसिजन घेतलेले आहे याची 2 महत्वाची कारणं आहेत. एक तर युक्रेन रशिया हा संघर्ष संपूर्ण जागतिक पटलावर आपल्याला असं दर्शवतो की आंतरराष्ट्रीय राजकारणातले सर्व पैलू आता बदललेले आहेत. पूर्वी एखाद्या राष्ट्राला सॅन्क्शनद्वारे आपण आपल्या एखादं राष्ट्र अंकित करू शकतो ही जी भीती होती ती आता जागतिक पटलावर त्या भीतीचं काय उपयोग आपल्याला दिसत नाही. दुसरा, युक्रेन आणि रशियाचा हा संघर्ष आपल्याला असा दाखवतो की ज्या पद्धतीने युक्रेनची डिप्लोमॅसी फेल झालेली, ही युक्रेनची डिप्लोमॅसी फेल न होता खऱ्या अर्थाने वेस्टर्न जे पाश्चिमात्य देश आहेत, नाटोचे सदस्य आहेत आणि अमेरिका आहे, यांचं एक अपयश आहे. आणि हे अपयश नीट जर आपण स्ट्रॅटेजिकली आपण नीट अभ्यास केला तर आपल्याला असं दिसेल की येणाऱ्या कालखंडामध्ये आता खऱ्या अर्थाने लष्करी साधन सामुग्रीचा विकास आणि त्याचं महत्व, विशेषतः ज्या शीतयुद्धाच्या कालखंडानंतर जशा पद्धतीची आर्म्स रेस होती तशा पद्धतीची आर्म्स रेस आता कदाचित वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण की ज्या राष्ट्राकडे आपले सार्वभौमत्व टिकवण्यासाठी लागणारे जे संरक्षण सिद्धता आहे किंवा संरक्षण सिद्धता टिकवण्यासाठी जे साधन सामुग्री आहे, ही साधन सामुग्री वाढवण्याचा प्रयत्न होईल. आणि नेमकं हेच अमेरिकेसह जे डिफेन्स प्रोडक्शन करणारे जे देश आहेत यांनाही हेच अपेक्षित होतं की या संघर्षामुळे जागतिक पटलावर एक मेसेज असला पाहिजे आणि तो मेसेजमध्ये संरक्षण साधन सामुग्रीला अधिक महत्व देणं गरजेचं. हा एक त्याच्यातला सर्वात महत्वाचा पैलू आपल्यासमोर दिसतो. दुसरं असं की या नाटोचं जे सदस्यत्व त्यांनी आता सध्या नाकारलेलं आहे त्या नाटोच्या संदर्भामध्ये सुद्धा विविध मतभेद आहेत. म्हणजे 1999ला पहिल्यांदा पोलंड, चेक रिपब्लिक, हंगेरी आणि नंतर 2004 मध्ये जी बाल्टिक स्टेट इस्टोनिया, रोमानिया आणि बल्गेरिया हे जेव्हा सदस्य झाले तेव्हापासून रशियाची भूमिका स्पष्ट होती की यापुढे जर नाटोचा एक्सपान्शनचा विषय आला तर रशिया आपल्या ताकदीनिशी त्याचं काउंटर करेल आणि त्याचं कुठलंही भान न ठेवता वेस्टर्न कंट्रीने, विशेषतः अमेरिकेच्या डिप्लोमॅसीसह इतर नाटोच्या सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांनी आणि त्या ऑर्गनायझेशनने केवळ रशियाला नामोहरम करण्यासाठी जी नीती अवलंबली, म्हणजे पूर्णपणे युक्रेनच्या पाठीशी नाही आणि पूर्णपणे त्या ठिकाणी त्याला याचं हे नाही आणि केवळ फक्त मेडिकल आणि इतर साधन सामुग्री देऊन आणि छुप्या पद्धतीने लष्करी साधन सामुग्री देऊन युक्रेनला एका आयसोलेशन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचंच फलित म्हणजे आज युक्रेनने ही भाषा केलेली आहे की आता आम्हाला नाटो नको आहे. बिलकुल, याच्यातला एक भारताच्या दृष्टिकोनानं राजकीय मुद्दा काय असू शकतो यावर एक पटकन मत आपण नोंदवून घेणार आहोत आपल्यासोबत असलेल्या संजयजी ठाकूर यांचं. संजयजी, आतापर्यंत आपल्यासोबत झालेली चर्चा आपल्यापर्यंत नीट पोहोचली असेल, ऐकायला आली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्या अनुषंगानं पुढचा प्रश्न आपल्यासाठी विचारतो की भारत या सगळ्या वादामध्ये पूर्णपणे तटस्थ राहिला. पहिल्यापासून भारताचं म्हणणं हेच राहिलं की युद्ध हे योग्य नाही, युद्ध टाळलं गेलं पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन भारतानं या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्या फसलेल्या, तिथं अडकलेल्या नागरिकांना परत आणण्याच्यासाठी प्रयत्नावर अधिक जोर दिला आणि
त्यात सुद्धा रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी भारत संवाद करत राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्दीपणाच्यामुळे आतापर्यंत ज्या ज्या घटना घडल्या आहेत त्या समोर आहेत. आता युक्रेनची नरमाईची भूमिका आहे. या घटनाक्रमाला सुद्धा भारतानं युद्धाच्या अनुषंगानं आणि नाटोच्या राजकारणाच्या अनुषंगानं जी काही भूमिका घेतली त्याला काही जोडून पाहता येईल का? संजय जी. देखिए, निश्चित रूप से प्रसाद जी, सबसे पहले तो आपके चैनल के माध्यम से मैं महाराष्ट्र की जनता और देश की जनता को ऑपरेशन गंगा के पूर्णतः सफल होने की ढेर सारी बधाई देता हूं। बिल्कुल कि सरकार ने जिस तरह से न सिर्फ भारत के एक एक नागरिक को, बल्कि फक्र होता है ये कहते हुए कि पाकिस्तान और बांग्लादेशी नागरिकों को भी वहां से ये सरकार निकालने में कामयाब। दूसरी चीज, ये युद्ध जब 14वें दिन तक लगभग पहुंचा, तब जाके यूक्रेन को ये समझ में आया कि ये इसी तरह से करते हैं, कोई लड़ने आएगा नहीं, युद्ध भूमि में भूमि हमारी होगी, सारे इंफ्रास्ट्रक्चर हमारे नष्ट होंगे, लोग जो मरेंगे वो हमारे अपनी धरती के अपने नागरिक मरेंगे, और ये खाली और मरने के लिए हथियार भेजते रहेंगे। असल में ये लड़ाई हथियारों की ही है। और भारत और रशिया का हथियार के क्षेत्र में आपको एक बात आपके माध्यम से मैं आपके दर्शकों को बताना चाहता हूं जी कि जो अमेरिका आज के 10 साल पहले लगभग पूरे विश्व को 22% हथियार बेचता था, वो आज के दिन में 35% से ज्यादा हथियार पूरे विश्व को बेच रहा है। और जो रशिया पूरे विश्व का लगभग 40% हथियार बेचता था, 37-38%, वो आज 22% पे आ गया है। तो असल में, और उस 22% में भी सबसे ज्यादा बड़ा वहां से हथियारों का आयात भारत देश करता है। भारत लगभग 10%, भारत के जितने हथियार भारत खरीदता है उसमें से 10% रशिया के जो हथियार हैं वो भारत लेता है। रशिया से हथियार लेने वाले जो दो बड़े देश हैं प्रमुखतः, वो भारत और चाइना, लगभग 10% भारत और 6% के आसपास चाइना लेता है। तो भारत की भूमिका तो तटस्थ होनी थी, क्योंकि भारत अमेरिका से हथियार जरूर लेता है, लेकिन उसका प्रतिशत बहुत ही कम है, 3-3.5% होगा, अधिकतम 4% होगा, उससे ज्यादा लगभग नहीं होना चाहिए, अगर मैं सही हूं तो अब सवाल यह है कि हमारे इतने पुराने राजनयिक रिश्ते, देश के रिश्ते जिनसे हों, जिससे हमारी मित्रता प्रूव्ड हो, हम उसके खिलाफ जाके उन फोर्सेस को ज्वाइन कैसे कर सकते हैं जो फोर्सेस अपने हितों के लिए काम कर रही है जी। ये तो अच्छा हुआ कि कल जब सैंक्शन लगाने की बात की, अभी भाई साहब कह रहे थे कि अमेरिका ने कहा कि खाली हम सैंक्शन लगाएंगे तेल पे, वो इसलिए नहीं कि रशिया ने धमकी दे दिया इनको, क्योंकि पूरे जो यूरोपियन कंट्रीज हैं, यूरोपियन कंट्रीज को फ्यूल और ईंधन की जो ज्यादातर सप्लाई है वो रूस के पास है, और रूस ने ये धमकी दी कि हम कट कर देंगे। तो पूरा यूरोपियन कंट्री जो बिल्कुल ठंडा प्रदेश है, वहां पे जो टेम्परेचर रेगुलेशन करने के लिए, वार्मनेस क्रिएट करने के लिए जो चीज यूज होती है वो प्रमुखतः गैस है। अगर उस गैस की सप्लाई रशिया बंद कर देता तो यूरोप तो ऐसे ही बदहाल हो जाता। तो देखिए, ये सब आपसी हितों में, इसमें हर देश जब अपना हित देख रहा है तो भारत भी निश्चित तौर पे अपना ही हित देखेगा। अपने धरती का नुकसान करके, अपने देश का नुकसान करके तो भारत किसी चीज में पड़ेगा नहीं, और वही इस देश के प्रधानमंत्री जी ने किया है। ठीक. परिमल माया सुधाकर, आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न असा आहे की नाटोच्या सदस्यत्वाच्या पाठोपाठ EU अर्थात युरोपियन महासंघाच्या सदस्यत्वाच्या साठी सुद्धा युक्रेन सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रयत्नशील असलेला दिसला, पण ती प्रक्रिया सुद्धा पुढे सरकू शकलेली नाही. एका बाजूला युक्रेननी नाटोचं सदस्यत्व गळ्यात घालून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला युरोपियन महासंघाचं सदस्यत्व त्याला हवं त्या प्रमाणामध्ये वेगात मिळालेलं नाही. या दोन्ही गोष्टी आधी झेलेन्स्कींना लक्षात येऊ शकल्या असत्या का? नक्कीच. ज्या पद्धतीने युरोपमधल्या घडामोडी घडत होत्या त्या आपण जर बघितल्या तर मागच्या 5-6 वर्षांमध्ये युरोपियन महासंघामध्ये समाविष्ट होण्यासाठी युक्रेन व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशामध्ये फारसा उत्साह उरला नव्हता. उलट युरोपियन महासंघातले जे देश आहेत त्यांच्यामध्येच असा मतप्रवाह एक फार 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 मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आला की युरोपियन महासंघामुळे त्यांचं नुकसान होतंय, त्यामुळे त्यातनं बाहेर पडलं पाहिजे. फ्रान्समध्ये असा मतप्रवाह खूप मोठा आहे, नेदरलँडमध्ये आहे, ऑस्ट्रियामध्ये आहे, स्पेन, पोर्तुगालमध्ये सुद्धा आहे, आणि आपण बघितलं की ग्रेट ब्रिटनही त्यातनं बाहेर पडलं. ग्रेट ब्रिटन युरोपियन महासंघातनं बाहेर पडल्यानंतर तर युरोपियन महासंघाची जी सगळी हवा होती ती तिथूनच निघून गेली होती.
असं असताना जो युरोपियन महासंघ एकेकाळी अगदी मोठ्या स्थितीत सर्वोच्च स्थानावर पोहोचला होता, मात्र त्यानंतर त्याच्या कीर्तीमध्ये, त्याच्या कार्यामध्ये, त्याच्या प्रभावामध्ये घसरणच होत होती. त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी फक्त झेलेन्स्कीच मोठ्या प्रमाणामध्ये उत्साही होते. आणि दुसरीकडे 2008 मध्ये जेव्हा नाटोने पहिल्यांदा म्हटलं होतं की आम्ही युक्रेन आणि जॉर्जिया या 2 देशांना नाटोचं सदस्यत्व देऊ करू, त्याच वेळेस रशियाने जॉर्जिया वरती लष्करी कारवाई करत जॉर्जियाचे 2 प्रांत आपल्या ताब्यात घेतले होते. आणि हे अगदी स्पष्ट केलं होतं की ब्लॅक सी, काळ्या समुद्राला रशियाचा जो ऍक्सेस आहे तो युक्रेन जर नाटोमध्ये गेला तर पूर्णपणे जाऊ शकतो. आणि म्हणून त्यांनी तिथूनच पूर्ण विरोध दाखवला होता की ते रेड लाईन, त्यांनी एक लाल रेषा तिथे आखून दिली होती आणि ती लाल रेषा ही सर्वांना स्पष्टपणे दिसत होती. असं असूनही विशेषतः 2019 मध्ये झेलेन्स्की राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांनी अतिउत्साहाने नाटोसाठी त्यांनी बॅटिंग केली. ती त्यांना कुठे ना कुठे भोवते आहे आणि युक्रेनच्या जनतेला सुद्धा ती कुठे ना कुठे भोवते आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. जी, विजयरावांच्यासाठी पुढचा प्रश्न माझा असा आहे की ज्या वेगानं या आंतरराष्ट्रीय घडामोडी युद्ध सुरू झाल्याच्या नंतर घडायला लागलेल्या होत्या, त्यात युक्रेनचं बचावात्मक असणं आणि त्याच्या बचावाच्यासाठी दुर्दैवानं कोणाला सोबत न घेणं किंवा न दिसणं, त्यातून युक्रेनचं एकटं पडणं, या घटनांच्या मागची आर्थिक कारणं काय आहेत? एक तर तुम्ही नीट युक्रेनचा जर स्ट्रॅटेजिकली अभ्यास केला, आपल्याला असं दिसेल की युक्रेन हे गव्हाचं प्रोडक्शन करणारं युरोपियन याच्यामध्ये सर्वात मोठं राष्ट्र आहे. त्याचबरोबर युक्रेनला अशी अपेक्षा होती की रशियाने जी काही नॉर्डिक पाईपलाईन आहे, जी गॅस युरोपमध्ये जाणारी आहे, त्याच्यात मार्फत जे इन्कम आहे त्या इन्कम मध्ये युक्रेनचाही जास्त कॉन्ट्रीब्युशन असावं आणि तिथे त्या ठिकाणी आपला स्टेक होल्डर किंवा त्याला शेअर जे आहेत हे अधिक असावं, हा एक अम्बिशियस प्लॅन त्याकडे होता. आणि त्याचबरोबर इतर जे इम्पॉर्टन्स फॅक्टर्स आहेत त्यांचं जर हे बघितलं तर आपल्याला असं दिसेल की इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्हने युक्रेनचे जे अम्बिशियस हे जरी खरे असते तरी लष्करी एवढ्या मोठ्या राष्ट्राच्या समोर आपलं आव्हान उभं करणं, त्यासाठी जी राजनैतिक त्याला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग लागते, ती राजनैतिक प्लॅनिंगचं पूर्णपणे फेल्युअर त्यांचे प्रेसिडेंट झेलेन्स्की यांच्याकडे दिसते. त्याचं कारण असं आहे की त्यांना असं वाटलं की केवळ आंतरराष्ट्रीय सपोर्ट आपल्याला मिळेल आणि रशियाला एक रोग स्टेट म्हणून एक आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण उभं करू, या अनुषंगाने किंवा या भावनेने त्यांनी संपूर्ण स्ट्रॅटेजी आखली आणि त्याला ते बळी पडलेत. आणि अल्टिमेटली आज आपल्याला असं दिसतंय की ते एका अर्थाने ते त्यांनी आता माघार घेण्याचं आपण लक्ष केंद्रित केलेलं आहे. बिलकुल, एक अत्यंत महत्वाची घडामोड या निमित्तानं चर्चेमध्ये समोर आलेली आहे. आपल्याशी चर्चेत डॉक्टर विजयराव खरे आहेत. विजयरावांनी हे सांगितलं की युक्रेनच्या बदललेल्या भूमिकेचा पुढचा टप्पा हा युद्धातून माघार घेणं आणि रशियाला आतापर्यंत सुरू केलेल्या विरोधाच्या समोर शरणागती असं असू शकतं. अर्थात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात आणि युद्धाच्या डावपेचांमध्ये पुढच्या दिवसाला काय होईल हे आपण केवळ अंदाज बांधू शकतो. आपल्यासोबत असलेले परिमल माया सुधाकर यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न असा असेल, परिमलजी, युक्रेननी इतकी नरमाईची भूमिका घेतल्यानंतर रशिया आक्रमक झालेला सुद्धा दिसलाय. रशियानं एक आघाडी अमेरिकेच्या विरोधात उघडली आहे आणि दुसरी तीव्र लष्करी आघाडी युक्रेनच्या विरोधात उघडलेली आहे. रशिया किती आघाड्यांवर लढू शकतो आणि युक्रेनच्या शरणागतीच्या नंतर झेलेन्स्कींचं काय करायचं रशियानं ठरवलं असेल? रशियाकडे 3-4 पर्याय आहेत आणि रशियाने सुद्धा स्वतःसाठी एक लाल रेषा आखणं आवश्यक आहे, एक लक्ष्मण रेषा रशियाने सुद्धा आखणं आवश्यक आहे की किती जास्त प्रमाणामध्ये त्याला युक्रेनचं नुकसान करायचं आहे आणि युद्ध हे कितपत ताणायचं आहे हे रशियाला कुठे ना कुठे ठरवावं लागणार आहे. युक्रेनकडनं आज जी ऑफर आली आहे आणि जे त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याला रशियाने सकारात्मक पद्धतीने घेतलं पाहिजे. मात्र रशिया एकूण आतापर्यंतचा रशियाचा व्यवहार बघता रशिया इथवरच थांबणार नाही.
तर याच प्रकारचं वक्तव्य जोपर्यंत अमेरिका आणि नाटोकडनं येत नाही, आणि त्याचप्रमाणे अमेरिका आणि नाटो, युरोपियन महासंघाने जे प्रतिबंध रशियावरती लादलेले आहेत ते उठवण्यासाठी जोपर्यंत बोलणी सुरू होत नाही, तोपर्यंत रशिया त्याचा आक्रमक व्यवहार आणि युक्रेनवरचं आक्रमण हे सुरूच ठेवणार. अन्यथा रशियालाही हे ठाऊक आहे की आज जर त्याने हे आक्रमण थांबवलं आणि युक्रेनवरचा दबाव जर काढला तर उद्याला कदाचित युक्रेन पूर्णपणे माघार सुद्धा घेईल. आणि हा केवळ आणि केवळ वेळ विकत घेण्याचा एक डाव युक्रेनचा असू शकतो. तो तसा असू नये म्हणून येत्या आठवड्यामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला असं बघायला मिळू शकतं की रशिया हे आक्रमण अधिक तीव्र करणार, आणि तो केवळ युक्रेनवरच नाही तर अमेरिका आणि नाटोवरती सुद्धा वक्तव्य देण्यासाठी आणि रशियाच्या इतरही ज्या मागण्या आहेत त्यावरती बोलणी करण्यासाठी तो आणखी दबाव आणणार. परिमल, माया सुधाकर यांनी भविष्यात लष्करी पातळीवर युद्धभूमीतून काय काय बातम्या आपल्याला मिळू शकतील याचा एक संकेत आपल्याला दिला. मी संजयजी ठाकूर आपल्यापर्यंत पोहोचतोच, पण एक पटकन आधी छोटासा प्रश्न आपल्या सोबत असलेल्या डॉक्टर विजय खरे यांना विचारतो. डॉक्टर खरे, ज्या पद्धतीनं रशिया तीव्र स्वरूपाचा हल्ला करत युक्रेनची आणखीन नाकेबंदी करणार आहे, ही युक्रेनची नाकेबंदी आता नरमाईची भूमिका घेऊन युक्रेनला टाळता येणार आहे का? हे तितकं खरं शक्य वाटू शकतं की युक्रेननं आत्ता नमस्कार चमत्कार करावेत आणि होणाऱ्या आणखीन नुकसानीतून स्वतःची सुटका करून घ्यावी, की आता ती वेळ निघून गेलेली आहे? मला असं वाटतं की जोपर्यंत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष हे पदस्थ होत नाहीत किंवा स्वतःहून राजीनामा देऊन ते दुसऱ्या राष्ट्राध्यक्षांना प्रो रशियन राष्ट्राध्यक्ष युक्रेनमध्ये येत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत रशिया आपले हल्ले कमी करणार नाही. आणि त्यांच्याकडे प्लॅन बी तयार आहे. तशा पद्धतीची संरचना ते ऑलरेडी त्यांच्याकडे आहे. आणि काही दिवसानंतर आपल्याला असं दिसेल की एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व नाटोसह सर्व बलाढ्य राष्ट्रांना कुठलेही इन्व्हॉल्व्ह करता येऊ नये यासाठी रशिया प्रयत्न करत आहे. दुसरीकडे पॉलिटिकल चेंज होण्यासाठी जी व्यक्ती लागणार त्यांच्याकडे ती आहे आणि त्यांनी तशा पद्धतीचं संरचना तयार केली. विजयराव, यात एक छोटा हस्तक्षेप करतो आणि एक छोटा तपशील पण आपल्या या उत्तराच्या निमित्तानं चर्चेमध्ये आणतो. तो विजयराव असा आहे की काही काळापूर्वीच रशियाच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून हे वक्तव्य आलं की युक्रेनमध्ये सत्ता बदल हे त्यांचं लक्षच नाहीये. अर्थात हे वक्तव्य सुद्धा काही तितकं सहज विश्वास ठेवण्यासारखं नाहीये, कारण सगळ्यांना ठाऊक आहे झेलेन्स्कींना बदलून त्या ठिकाणी रशिया धार्जिणा प्रमुख आणणं हे रशियाला हवं आहे. आपण यापुढचं विवेचन त्या निमित्तानं करावं. बदल जरी झाला नाही तरी क्रिमियाला युक्रेनने ऍक्सेप्ट करावं. त्याचबरोबर जी 2 प्रांत स्वायत्ता दिलेली आहेत त्या 2 प्रांतांची स्वायत्ता अबाधित राखावी. त्याचबरोबर जे रशियन जे लोक आहेत जिथे युक्रेनमध्ये त्यांच्या मानवी हक्कांचं संवर्धन व्हावं आणि त्याचबरोबर पॉलिटिकल चेंज कसा होईल यासाठी रशिया मात्र निश्चितच प्रयत्न करणार आहे. म्हणजे आज जरी आपल्याला असं दिसत नसेल तरी त्यांची जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांना ते निश्चितच शेवटपर्यंत यश मिळू शकतील अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आज आपल्याला समोर दिसते आणि ते निश्चितच दिसणार आहे. त्याचं कारण असं आहे की उद्या अधिक जोमाने, म्हणजे आता हा जो संघर्ष आहे हा खऱ्या अर्थाने मिड इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट म्हणतो आम्ही. या मिड इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्टचं रूपांतर जर हाय इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट मध्ये झालं तर मात्र मग ते अल्टिमेट असं एक नेट आउटपुट रिझल्ट त्याचा मिळू शकतो. आणि म्हणून नेट आउटपुट रिझल्ट ओरिएंटेड रशियन स्ट्रॅटेजी असल्या कारणाने आपल्याला या स्टेप बाय स्टेप या स्ट्रॅटेजिक जे डायमेन्शन आपल्याला पाहावयास मिळतात. परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अल्टिमेट गोल एकीकडे रशियाने आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठल्याही बलाढ्य राष्ट्राला इन्व्हॉल्व्ह न करता फक्त सँक्शन्सद्वारे रोखलेला आहे. परंतु दुसरीकडे मात्र युक्रेनची नाकेबंदी अतिशय स्ट्रॅटेजिकली त्यांनी केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणी निश्चितच कालांतराने युक्रेनमध्ये बदल हा निश्चितच होणार आहे. जी विजयराव, वेळेची आपल्याला थोडी मर्यादा आहे. आपल्याला पटकन पुढे जायचं आहे चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. आता या होऊ घातलेल्या बदलांना भारताच्या चष्म्यातून आपण कसं पाहायला हवं या संदर्भातला एक पटकन प्रश्न संजयजी ठाकूर यांना विचारतो. संजयजी, आपल्याला पूर्णपणे हे ज्ञात आहे की युक्रेन हा काही तसा भारताचा कधी मित्र राहिलेला नाही,
भारताला ज्या ज्या वेळेला मदतीची गरज होती त्या त्या वेळेला युक्रेननं आपल्या विरोधातच भूमिका घेतली, मग तो काश्मीरचा प्रश्न असो की इतर कुठली भूमिका. प्राप्त स्थितीमध्ये युक्रेनचा अध्यक्ष बदलल्याच्या नंतर येणारा माणूस हा रशिया धार्जिणा आहे, म्हणजे तो भारतालाही फायद्याचा ठरेल अशी अपेक्षा बाळगणं हे थोडंसं धाडसाचं होईल का? देखिए, पहली चीज है जो इस परिप्रेक्ष्य में समझने की जरूरत है प्रसाद जी, अभी जो लेटेस्ट न्यूज आई है वो ये है कि जेलेंस्की के उस बयान के बाद कि उनका नाटो में जाना उतना जरूरी नहीं है, उसके बाद का रशिया का ये बयान कि हम सत्ता परिवर्तन हमारा ध्येय नहीं है, इसमें कल दोनों, अगर रशिया यूक्रेन के अभी की सरकार को मान्यता न देता तो रशिया कल यूक्रेन के फॉरेन मिनिस्टर से मिलने के लिए तैयार नहीं होता. आप लोगों की जानकारी के लिए टर्की के मीडिएशन से टर्की के फॉरेन मिनिस्टर बीच में रहेंगे और रशिया के और यूक्रेन के फॉरेन मिनिस्टर की कल मीटिंग होनी है. जेलेंस्की को यह बात समझ में आ गई है कि ये जो पश्चिमी देश हैं ये हमको इस्तेमाल करके अपने हित सिद्ध करना चाहते हैं. संभवतः अब तक जेलेंस्की को यह बात समझ में आ गई है. दूसरी तरफ रशिया की भी यह मजबूरी है कि अगर कम दिनों के युद्ध में उनका काम हो जाता है और वो नाटो में सम्मिलित होने से रोक लेते हैं तो रशिया भी इस युद्ध को बहुत लंबा खींचना नहीं चाहेगा, क्योंकि रशिया को भी बहुत सारे आर्थिक नुकसान होंगे जिससे वहां की इकोनॉमी को गहरा झटका लगेगा. रही बात सैंक्शंस की, तो सैंक्शंस को तो रशिया इतना कैपेबल है, यूरोपियन कंट्रीज को इतनी सप्लाई है रशिया की कि रशिया कभी भी टेबल पे बैठ के उन चीजों को सॉल्व कर लेगा और अमेरिका को मजबूर होना पड़ेगा उन चीजों को रिलीज होने के लिए. लेकिन भारत, जहां तक भारत का प्रश्न है, भारत शांति प्रिय देश है. भारत तो वैसे भी नहीं चाहता कि किसी के बीच में युद्ध हो, भारत युद्धों से बचना ही चाहता है. लेकिन जब भारत पे युद्ध थोपे जाता है भारत तभी युद्ध करता है जी. आज मैं ये कह सकता हूं कि पश्चिमी देशों ने रशिया पे युद्ध थोपा है जी. रशिया अपने हितों की रक्षा करने के लिए तो जो करना होगा वो करेगा ही. लेकिन रशिया भी ये जानता है कि अब अगर यूक्रेन को अकल आ जाए और यूक्रेन नाटो में न जाए और ऐसा कोई लिखित कल अगर उनके विदेश मंत्रियों के बीच में ऐसी कोई वार्ता में कुछ ऐसे लिखित प्रस्ताव मान लिए जाते हैं तो मैं ये समझूंगा कि आने वाले समय में ये युद्ध जल्दी ही रुक सकता है. इसका कारण है कि कीव को घेर के रखा है रशिया ने, लेकिन 4 दिन से कीव के अगल बगल की बमबारी करना बंद कर दिया है. और रशिया को जे क्षेत्र चाहिए थे जहां उनका मुख्य इंटरेस्ट था उन क्षेत्रों पे लगभग रशिया कब्जा कर चुका है. ठीक. तो देखने वाली बात यह होगी कि कल के नेगोशिएशन में यूक्रेन क्या छोड़ता है और रशिया क्या पाता है. इसी बात पे मुख्य रूप से निर्भर होगी कल की वार्ता. और कल की वार्ता, निर्णायक वार्ता, ये तय करेगी की आगे अब युद्ध कितने दिन और चलेगा. बिलकुल. धन्यवाद या उत्तराच्यासाठी. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये जोडले गेलात, आपलं मतप्रदर्शन केलं आणि युद्धाच्या निमित्तानं चालू असलेलं आंतरराष्ट्रीय राजकारण सोप्या शब्दांमध्ये आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.